हरिओम. मी प्रताप सिंह पाटकर, कुडाळ उपासना केंद्र. मी बापू परिवार मध्ये 1999 पासून आहे. गेली 4 वर्ष मी रेग्युलर उपासनेसाठी कुडाळ उपासना केंद्रात येतोय. मला एक अनुभव शेअर करायचा आहे तुमच्याकडे. साधारण जुलैमध्ये मी टाटा पंच गाडी बुक केली होती आणि मला 3 महिन्याचा त्यांनी वेटिंग पिरियड दिला होता की 3 महिन्यात तुम्हाला ती गाडी मिळेल. पण दसऱ्यापर्यंत गाडी काय मला मिळाली नाही. मी रेग्युलर त्यांच्याशी फॉलोअप घेत होतो, पण त्यांनी सांगितलं की 8 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो. असं करून करून जवळजवळ आता डिसेंबरच्या 15 तारीखला त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला गाडी एवढ्यात मिळणार नाही, जो कलर तुम्हाला आहे तो अजून काही मिळणार नाही. आणि शनिवारी मी उपासना केंद्रात गेलो आणि मोठ्या याला स्वस्तिक वेळी सांगितलं की असं मला गाडीमध्ये 4-5 महिने झाले तरी गाडी अजून मला मिळत नाही, तूच काय ते बघ. आणि नंतर पण बापूंचं दर्शन घेताना बापूने सांगितलं की आता तुम्हीच बघा. तर एक साधारण शनिवारी उपासना झाली आणि सोमवारी मला एक रात्री फोन आला की तो अनोळखीच माणसाचा होता, पण त्या गोव्यावरून फोन आला. तुम्ही ऍक्च्युली कोल्हापूरला ती बुकिंग केली होती. गोव्यावरून एका डीलरचा फोन आला की असं तुम्हाला जी गाडी हवी आहे ग्रे कलरची टाटा पंच तुम्हाला हवी आहे का, कारण माझ्याकडे अवेलेबल आहे. कारण ते मला त्या कोल्हापूरला सांगितलं की अजून 2 महिने तर ती गाडी कुठेच मिळणार नाही, तुम्हाला गोव्याला पण मिळणार नाही, आणि कुठे बुक केला ते शोध ती लॉट अलॉट झालेलीच नाही. कलर तो अजून कंपनीतवरतीच कलर मिळत नाही अजून हे. त्यामुळे 3-3ऱ्या दिवशी मला जेव्हा फोन आला तर मी म्हणजे आश्चर्यचकितच झालो, पण मी कसा विश्वास ठेवतो त्या माणसावर. तरी पण मी म्हटलं असू दे बघूया. पण दुसऱ्या दिवशी मी त्याला म्हटलं तुम्हाला दुसऱ्या दिवशी मी सांगतो. दुसऱ्या दिवशी त्याला मी सांगितलं की असं ठीक आहे, मी तुम्हाला टोकन अमाऊंट तुमची किती आहे, तुम्हाला पहिलं त्या आधी दुसरीकडे कुठे मी बुक केलंय का गाडी. तर म्हटलं हो, मी कोल्हापूरला केली. ती आधी पहिली कॅन्सल करा. आता ती कॅन्सल केली तर समजा मला पुढच्या महिनाभरात मिळत असेल तर ती पण मिळणार नाही, आणि ह्याच्यावर कशाला विश्वास ठेवायचा. तरी पण मी म्हटलं असू दे ठीक आहे, की तुम्हाला टोकन अमाऊंट किती पाहिजे, तुम्हाला 25,000 टोकन अमाऊंट आहे. मी म्हटलं माझ्याकडे तेवढी अमाऊंट मी देणार नाहीये, कारण कशावरून तो माणूस खरं बोलतोय. ते म्हटलं मी तुम्हाला 11,000 रुपये पाठवतो आणि बाकीचं तुमचं लोन वगैरे तुम्ही काय करत असाल तर तुम्ही करून घ्या तोपर्यंत. आणि मी संकेत सहज गेलो तर म्हणाले की तुमचं दुसऱ्या दिवशीच मी तुम्हाला लोन सँक्शन करून देतो सगळं. त्यांनी लोन पूर्ण दुसऱ्या दिवशी लोन सँक्शन झालं. 8,50,000 त्यांनी लोन सँक्शन करून दिलं मला. मी त्याला फोन करून सांगितलं की असं माझं लोन तयार आहे, फक्त तुम्ही मला तुमच्या गाडीचा स्नॅप पाठवा कुठे आहे ते, आणि तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या घराकडे आणून तुमची गाडी देणार, तुम्ही शोरूमला यायची गरज नाहीये. आणि मी त्याला सांगितलं टोकन अमाऊंट तर अगोदर दिलीच होती पहिल्या दिवशी. आणि 3ऱ्या दिवशी मी त्याला पेमेंट सगळं फुल करून टाकलं. म्हटलं जाऊ दे, बापू आहेत आपल्या बरोबर, ते बरोबर काय ते करून देणार. आणि सोमवारी जवळपास 8 दिवसांनी गाडी तेव्हा आमचा गृहप्रवेश होता घरात. मी म्हटलं मला काही येणं शक्य नाही, तर पासिंग वगैरे करून त्याने घरात आणून माझ्याकडे दिली गाडी. आणि सेरेमनी वगैरे आमच्या गृहप्रवेश करताना आमच्या दारात गाडी पण आली बापू कृपेने. म्हणजे मला गाडी चालवायचा अजिबात अनुभव नव्हता. मी 2005 मध्ये वगैरे असं लायसन काढलं होतं. त्याच्यानंतर थोडे दिवस गाडी 7-8 महिन्यापूर्वी 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं होतं, पण ते कसं काय मला छोट्या गाडीवर होतं. आता ही एसयूव्ही गाडी मोठी आहे, पण ती कशी चालवणार म्हटलं. बिंदा त्याने मला ज्यावेळी हँडओव्हर केली गाडी तर मला फक्त अर्धा किलोमीटर त्यांनी दाखवलं कंट्रोल असं चालवायचंय. आज मी महिना झाला गाडी घेऊन, तर मी कुठेही आता जवळजवळ 400-500 किलोमीटर गाडी चालवली आहे. मला काही नाहीये, प्रॉब्लेम झाला नाही, आणि व्यवस्थितपणे मी आता गाडी चालवते बापू कृपेने. हरिओम श्रीराम अंबज्ञ.